आणि पुण्यामध्ये शिवसेनेनं आंदोलन छेडलं। पीएमपीएमएलचे कर्मचारी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांचा काळा बाजार करतात असा आरोप शिवसेनेनं केला। पीएमपीएमएलचे कर्मचारी ग्राहकांकडून म्हणजे प्रवाशांकडून जे सुट्टे पैसे मिळतात ते सुट्टे पैसे बँकेत भरले जात नाहीत, त्याऐवजी 500 आणि 1000च्या नोटा बँकेत भरल्या जातात असा सेनेचा आरोप आहे। शिवसेनेचे कार्यकर्ते या संदर्भात पीएमपीएमएलचे सहव्यवस्थापकीय संचालक डीपी मोरे यांना निवेदन देण्यासाठी आले होते आणि यावेळी मोरे यांच्या चेहऱ्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेत। दरम्यान पीएमपीएमएलनं सुट्या पैशांचा 15 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप शिवसेनेच्या वतीनं केला जातोय। ज्यांची सत्ता पुणे महानगरपालिकेमध्ये आहे, ज्यांची सत्ता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आहे, त्यांच्यातले भ्रष्ट नेते ज्यांच्याकडे भरमसाठ काळा पैसा दडलेला आहे, त्यांनी या संधीचा फायदा घेतला। त्यांनी आणि या पीएमपीएलच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी संगमताने या 1.5 कोटी रुपये रोज 1.5 कोटी रुपयाचा जो भरणा आहे, या 1.5 कोटी रुपये आदला बदल केली। येणाऱ्या काळामध्ये अजून उग्र स्वरूपाने आम्ही या ठिकाणी आंदोलन करू आणि त्यांची गाढवावरनं धिंडा काढल्याशिवाय शिवसेना कदापि गप्प बसणार नाही।